सो नॅनो मटेरियल म्हणजे काय, तर बेसिकली नॅनो हा जो वर्ड आहे हा साईज साठी इंडिकेट केलेला आहे. जसं आयसीज जे आहेत त्याच्यामध्ये वेगवेगळे टाइप्स असतात. तर त्याच्यामध्ये स्केल नुसार त्याचे त्याचे प्रकार असतात. जसं SSI स्मॉल स्केल इंटिग्रेशन, देन MSI मीडियम स्केल, लार्ज स्केल, नंतर मायक्रो स्केल, नॅनो स्केल, तर असे वेगवेगळे टाइप्स आहेत त्याचे. तर त्याच्यामध्ये VLSI आहे, व्हेरी लार्ज स्केल. नंतर असे खूप सारे टाइप्स आहेत. तर नंबर ऑफ कंपोनंट्सवर हे टाइप जे आहेत ते डिपेंडंट असतात. आणि याच्यामध्ये जे जितकं नॅनो स्केलमध्ये मॅन्युफॅक्चरिंग असेल तेवढी त्याचं जे स्केल असतं ते हायर असतं. स्मॉल स्केल म्हणजे काय, तर त्याच्यामध्ये 100च्या आसपास 0 to 30 कंपोनंट्स असतील तर त्याला स्मॉल स्केल म्हणणार. मीडियम स्केल म्हणजे काय, तर अप टू 100 किंवा 30 to 300 असतील तर त्याला आपण मीडियम स्केल म्हणणार. 300 to 3000 असतील तर त्याला आपण लार्ज स्केल म्हणणार. तर असे वेगवेगळे त्याच्यामध्ये स्केल्स असतात. तर ते जे स्केल्स आहेत ते कशावर डिपेंडंट असतात, तर मटेरियलची जी साईज, सॉरी मटेरियलची नाही, कंपोनंटची जी साईज आहे त्याच्यावर ते डिपेंडंट असतात. जर कंपोनंटची साईज जितकी कमी असेल, जे मटेरियल यूज केलेलं आहे त्याची साईज, तर तेवढे नंबर ऑफ कंपोनंट्स त्याच्यामध्ये जास्त बसतात त्या एसी मध्ये. आणि त्या पद्धतीने त्यांचं जे आहे ते मॅन्युफॅक्चरिंग जे आहे ते होत असतं. फॅब्रिकेशन म्हणू शकतो आपण त्याला, मॅन्युफॅक्चरिंग पण म्हणू शकतो. ठीक आहे. तर आजचा जो टॉपिक आहे आपला तो आहे नॅनो मटेरियल्स. So let us see what is nanomaterial. So basically, the definition adopted by Indian organization, International Organization for Standardization, that is ISO, is material with any external dimension in nanoscale or having internal structure in nanoscale. असं मटेरियल ज्याच्या डायमेन्शन ह्या नॅनोस्केल मध्ये आहेत किंवा त्याचं इंटरनल स्ट्रक्चर हे नॅनोस्केल मध्ये आहे, अशा मटेरियल्सला नॅनो मटेरियल्स असं म्हटलं जातं. ही डेफिनेशन जी आहे ती ISO ने डिफाईन केलेली आहे. नॅनो स्केल म्हणजे काय, तर ज्याची साईज 1 नॅनोमीटर टू 100 नॅनोमीटर असेल त्यांना आपण नॅनो स्केल असं म्हणू शकतो. सो 1 नॅनोमीटर टू 100 नॅनोमीटर ज्यांची साईज आहे त्यांना आपण नॅनो स्केल असं म्हणतो. तुम्हाला आधी सांगितलं इट इज रिलेटेड टू साईज, राईट. सो टाइप्स काय काय आहेत त्याचे. सो नॅनो पार्टिकल. नॅनो पार्टिकल म्हणजे काय, सो द नॅनो पार्टिकल हॅव ऑल 3 डायमेन्शन ऑन नॅनो स्केल. त्याच्या सगळ्या ज्या डायमेन्शन्स आहेत, तिन्ही डायमेन्शन त्या नॅनो स्केलवर असतात. 3 म्हणजे कुठल्या, लेंथ, विड्थ आणि हाईट, राईट. लेंथ, ब्रेड्थ आणि विड्थ असं पण म्हणू शकतो आपण त्याला. सो लेंथ, ब्रेड्थ अँड विड्थ ऑल 3 आर इन नॅनो स्केल. नॉर्मली कुठलं पण जे मटेरियल असेल किंवा पार्टिकल असेल तो आपण कसा कन्सिडर करतो, तर क्युबिक स्ट्रक्चर आहे असं कन्सिडर करतो. आणि त्यामुळे त्या क्युबिक स्ट्रक्चरला 3 साईज असतात, 3 साइड्स असतात. कुठल्या 3 साइड्स असतात, तर हाईट असते, लेंथ असते आणि ब्रेड्थ असते. तर हाईटलाच विड्थ पण आपण म्हणू शकतो. सो लेंथ, हाईट अँड ब्रेड्थ, दीज आर दी 3 डायमेन्शन्स विच आर ऑन द नॅनो स्केल. These include particles as well as nanotubes and nanorods. आता याच्यामध्ये जे पार्टिकल्स आहेत ते नॅनोट्यूब्स पण असू शकतात किंवा नॅनो रॉड्स पण असू शकतात. सो नॅनो पार्टिकल्स कॅन ऑल्सो बी एम्बेडेड इन बल्क सॉलिड टू फॉर्म नॅनो कंपोजिट. यांच्यापासून आपण नॅनो कंपोजिट जे आहेत ते प्रिपेअर करू शकतो. फुलरन्स. So what is it? These are the class of allotropes of carbon, which conceptually are graphene sheets rolled into tubes or spheres. बेसिकली कार्बनचे जे ॲलोट्रप्स आहेत त्यांना फुलरेन्स असं म्हटलं जातं. आणि ते बेसिकली ग्राफिनच्या शीट्स असतात, त्या आयदर ट्यूब किंवा स्पिअरच्या फॉर्म मध्ये रोल केलेल्या असतात. These include carbon nanotubes or silicon nanotubes, which are of interest both because of their mechanical strength and also because of their electrical properties. तर हे जे मटेरियल्स आहेत ते त्याच्यामध्ये कुठले टाइप्स आहेत, तर कार्बन नॅनोट्यूब्स किंवा सिलिकॉन नॅनोट्यूब्स येतात याच्यामध्ये. आणि यांच्या ज्या इलेक्ट्रिकल प्रॉपर्टीज आहेत आणि मेकॅनिकल स्ट्रेंथमुळे ते बऱ्याच ऍप्लिकेशन्स मध्ये जे आहेत यूज होत असतात. ओके. सो बकमिन्स्टर फुलरिन, that is C6O. More recently, fullerenes have, that is carbon
आणि ऑक्सिजनचं ते एक कॉम्बिनेशन आहे. सो इट हॅज बीन डिटेक्टेड इन अदर स्पेस. तर अदर स्पेस मध्ये हे सापडतात जास्ती करून. Common method used to produce fullerenes is to send a large current between nearby graphite electrodes in an inert atmosphere. ग्रॅफाइट इलेक्ट्रोड्स मध्ये जर करंट सोडला तर हे जे मटेरियल आहे हे प्रोड्यूस होत असतं. नेक्स्ट इज मेटल बेस्ड नॅनो पार्टिकल्स. So inorganic nanomaterials, for example, quantum dots, nanowires, nanorods, because of their optical and electrical properties, could be used in optoelectronics such as organic solar cells and OLEDs. So दुसरा याच्यामध्ये जे आहेत ते आहेत मेटल बेस्ड नॅनो पार्टिकल्स. पहिले जे होते ते फुलेरिन्स होते. नेक्स्ट इज मेटल बेस्ड नॅनो पार्टिकल्स. तर हे जे आहेत याचं एक्झाम्पल जर तुम्ही घेतलं तर कुठले कुठले आहेत, क्वांटम डॉट्स, देन नॅनो वायर्स, नॅनो रॉड्स. दीज आर द एक्झाम्पल्स ऑफ मेटल बेस्ड नॅनो पार्टिकल्स. त्यांच्या ऑप्टिकल आणि इलेक्ट्रिकल प्रॉपर्टीजमुळे ते ऑप्टो इलेक्ट्रॉनिक्स मध्ये युज होतात किंवा सोलर सेल्स जे आहेत त्याच्यामध्ये यूज होत असतात. OLEDs पाहिजे तिथे, OLERS झालं किंवा रिसिव्हर पण म्हणू शकतो आपण. सो इन दॅट दे आर युज्ड. Nanoparticles or nanocrystals made of metals, semiconductors or oxides of particular interest for their mechanical, electrical, magnetic, optical, chemical and other properties. ते मेटल, सेमीकंडक्टर किंवा ऑक्साईडचे बनलेले असू शकतात आणि ऍप्लिकेशन नुसार त्यांच्या मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, मॅग्नेटिक, ऑप्टिकल किंवा केमिकल आणि बाकीच्या ज्या काही प्रॉपर्टीज आहेत त्या कन्सिडर केल्या जातात त्याच्यामध्ये. Nanoparticles exhibit a number of special properties relative to bulk material. For example, the bending of bulk copper, such as wire, ribbon, etc., occur with movement of copper atoms cluster at about 50 nanometer scale. The copper nanoparticles smaller than 50 nanometers are considered super hard materials that do not exhibit the same malleability and ductility as bulk copper. तर याच्यामध्ये बघा जे नॅनो पार्टिकल्स आहेत त्याच्यामध्ये स्पेशल प्रॉपर्टीज आहेत. जसं फॉर एक्झाम्पल आपण जर एक कॉपर घेतलं, बेंडिंग द बल्क कॉपर. आता बल्क कॉपर जर घेतलं तर त्याच्यापासून आपण वायर, रिबन्स जे आहेत त्या तयार करू शकतात. त्याच्यामध्ये कॉपर ॲटम्सचे क्लस्टर जे आहेत ते अबाउट नॅनोमीटर स्केल, 50 नॅनोमीटर स्केलचे असतात. पण आपण जर कॉपर नॅनो पार्टिकल कन्सिडर केलं तर त्याचं जे स्केल आहे ते लेस दॅन किंवा स्मॉलर दॅन 50 नॅनोमीटर्स असतं आणि ते सुपर हार्ड असतात आणि त्याच्यामुळे ते मॅलिएबल आणि डक्टाईल नसतात. मॅलिएबल आणि डक्टाईल म्हणजे काय, तर त्यांचे शीट्स किंवा वायर्स तयार करता येत नाही. तर मॅलिएबल आणि डक्टिलिटी ह्या दोन प्रॉपर्टीज आहेत. तर एक प्रॉपर्टी म्हणजे त्याचे शीट तयार करता येत नाही, दुसरी प्रॉपर्टी म्हणजे त्याच्यापासून ओढून वायर तुम्हाला तयार करता येत नाही, जी की तुम्ही बल्क कॉपर जे आहे त्याची तयार करू शकता. त्याच्यामुळे कॉपर नॅनो पार्टिकल जे आहेत त्यांच्यापासून आपण हे तयार करू. सो प्रॉपर्टीज ज्या आहेत त्या कम्प्लिटली चेंज होतात जेव्हा आपण बल्क पासून त्याला नॅनो मध्ये कन्वर्ट करतो त्यावेळेस. सो नेक्स्ट इज गोल्ड पार्टिकल appear deep red to the black in solution. So basically they appear to be red, which is actually yellow in color, but त्याचे जे नॅनो पार्टिकल्स आहेत, जसं बल्क गोल्ड जर असेल तर ते त्याच्या पण प्रॉपर्टीज ज्या आहेत त्या वेगळ्या असतील आणि जर त्याला नॅनो पार्टिकल म्हणून तुम्ही यूज करत असाल तर त्याच्या ज्या प्रॉपर्टीज आहेत त्या चेंज होत असतात. नेक्स्ट इज 2 डायमेन्शनल नॅनो स्ट्रक्चर. द मोस्ट इम्पॉर्टंट रिप्रेझेंटेटिव्ह is graphene as nanoparticle. It is 2-dimensional material. Box shaped graphene nanostructure is an example of 3-dimensional nano material. The graphene example आहे 2-dimensional nanostructure आणि बॉक्स शेप जर असेल तर 3-dimensional नॅनो मटेरियल झालं. नेक्स्ट इज बल्क नॅनोस्ट्रक्चर मटेरियल. सो नॅनो पोरस मटेरियल अँड नॅनो फोम आर समटाइम्स कन्सिडर्ड नॅनोस्ट्रक्चर मटेरियल. ऍप्लिकेशन्स काय काय आहेत नॅनो मटेरियल्सचे. सो इट इज युज्ड इन व्हरायटी ऑफ मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस, प्रोडक्ट अँड हेल्थ केअर इन्क्लुडिंग पेंट्स, फिल्टर्स, इन्सुलेशन्स अँड लुब्रिकंट एडिटिव्स. सो बेसिकली हे त्याचे ऍप्लिकेशन्स आहेत. मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेसेस मध्ये यूज होतात, प्रोडक्ट्स मध्ये, हेल्थ केअर मध्ये यूज होतात. त्याच्यामध्ये कुठले कुठले प्रोडक्ट्स आहेत, मग पेंट्स आहेत, फिल्टर्स आहेत,
इन्सुलेशन्स आहेत, लुब्रिकंट्स आहेत, तर एवढे सगळे जे आहेत त्याच्यामध्ये नॅनो मटेरियल जे आहे ते युज होतात. आता हा फिल्टर आणि तुमच्या इलेक्ट्रॉनिक्स मधला फिल्टर याच्यामध्ये डिफरन्स आहे. हा जो फिल्टर आहे, जे कारमध्ये युज होतात ना फिल्टर्स, ते वेगळे असतात. तुम्हाला माहिती असतील ना, कारमध्ये फिल्टर्स युज होतात. तर ते जे फिल्टर्स आहेत ते वेगळे असतात आणि जे तुमच्या इलेक्ट्रॉनिक्स, बेसिक इलेक्ट्रॉनिक्स मध्ये जे फिल्टर्स तुम्ही स्टडी करताय, कॅपॅसिटिव्ह इंडक्टिव्ह किंवा कॅपॅसिटिव्ह नुसता इंडक्टिव्ह, देन CLC किंवा त्याला स्पाय फिल्टर असं म्हटलं जातं, दॅट इज कम्प्लिटली डिफरंट फ्रॉम दिस फिल्टर. ठीक आहे, नाव जरी सेम असलं तरी दोघांचं जे फंक्शन आहे आणि दोघांच्या ज्या प्रॉपर्टीज आहेत त्या कम्प्लिटली डिफरंट आहेत आणि युजेस सुद्धा डिफरंट आहेत, ऍप्लिकेशन्स वेगवेगळे आहेत दोघांचे. Next is it is used in wide applications such as biosensing, bioimaging, tumor diagnostics and therapy, anti-biofouling. तर हे त्याचे काही ऍप्लिकेशन्स आहेत. म्हणजे बायोशी रिलेटेड, बायोलॉजीशी रिलेटेड जे काही ऍप्लिकेशन्स आहेत त्याच्यामध्ये ते युज होतात. त्यातलं सेन्सिंग आहे, इमेजिंग आहे, MRI असतं ना त्याला आपण बायो इमेजिंग असं पण म्हणू शकतो. सो ट्युमर डायग्नोस्टिक मध्ये ते युज होतं. थेरपी आणि अँटीबायोफाउलिंग मध्ये पण ते युज होतात. It is used in paints to improve ultraviolet protection and also to improve ease of cleaning. इझिली क्लीन होण्यासाठी आणि अल्ट्राव्हायोलेट पासून, म्हणजे जे ऊन आहे खूप जास्त तापतं ना आपल्या इकडे, तर तशा टाइपचे जे पेंट्स आहेत ज्याच्यामुळे आपल्याला जास्त उन्हाचा त्रास होणार नाही किंवा अल्ट्राव्हायोलेट पासून प्रोटेक्शन होईल असे पेंट्स तयार करण्यासाठी आणि क्लिनिंग इझिली होईल असे पेंट्स तयार करण्यासाठी हे जे नॅनो मटेरियल्स आहेत ते यूज केले जातात. It can be used to produce high quality filters to remove particles as small as virus in hospitals. आता हे जे फिल्टर्स आहेत हे पण म्हणजे बऱ्याच टाइपचे फिल्टर्स आहेत, त्याच्यामधले हा एक फिल्टर्स आहे. तर हे जे फिल्टर आहे हे बेसिकली व्हायरस, हॉस्पिटलमध्ये जे व्हायरसेस किंवा ते एंटर करतात त्यांना रिमूव्ह करण्यासाठी हे जे फिल्टर्स आहेत ते यूज केले जातात, मेड फ्रॉम नॅनो मटेरियल्स. नेक्स्ट, इट कॅन बी युज्ड इन एअर प्युरिफिकेशन फील्ड. Nowadays एअर प्युरिफिकेशन इज व्हेरी इमर्जिंग ट्रेंड. जर तुम्हाला माहिती असेल तर बऱ्याच कंपनीचे एअर प्युरिफायर्स जे आहेत ते आता अवेलेबल आहेत आणि त्याची खूप भरपूर ऍडव्हर्टाइजमेंट ही बऱ्याच ठिकाणी होत असते. दिल्ली जिथे पोल्युशन खूप जास्त आहे त्या ठिकाणी एअर प्युरिफायर्स ऑलमोस्ट तुम्हाला बऱ्याच ठिकाणी भेटतील, हॉटेल्समध्ये, घरांमध्ये. ठीक आहे, तर हे खूप जास्त इमर्जिंग एरिया आहे आजचा एअर प्युरिफायर्स. त्याच्यामध्ये सुद्धा हे जे नॅनो मटेरियल्स आहेत ते यूज होत असतात. आणखीन काय ऍप्लिकेशन आहे? इट कॅन बी युज्ड ॲज लुब्रिकंट अडिटिव्ह टू रिड्यूस फ्रिक्शन इन मुव्हिंग पार्ट्स. जे मुव्हिंग पार्ट्स आहेत त्याचं फ्रिक्शन अवॉइड करता येण्यासाठी जे लुब्रिकेशन साठी मटेरियल वापरलं जातं ते नॅनो मटेरियल जे आहेत ते यूज केलं जाऊ शकतं तिथे. नॅनो मटेरियल लुब्रिकेशन प्रोव्हाइड करण्यासाठी आणि फ्रिक्शन अवॉइड करण्यासाठी नॅनो मटेरियल जे आहेत ते ऍज अ लुब्रिकंट यूज होऊ शकतात. नेक्स्ट इज मटेरियल फॉर फ्लेक्झिबल अँड विअरेबल अँटेनाज. हा पुढचा टॉपिक आहे तुमचा. सो द बॉडी सेंट्रिक वायरलेस कम्युनिकेशन बिकम्स अन इम्पॉर्टंट पार्ट ऑफ 4th जनरेशन मोबाईल सिस्टीम. सो प्रत्येक जी बॉडी आहे ती वायरलेस कम्युनिकेशनशी रिलेटेड आहे. बॉडी म्हणजे कसं काय, तर प्रत्येकाकडे मोबाईल आहे आणि तो वायरलेस कम्युनिकेशन तुम्हाला प्रोव्हाइड करतो आणि 4th जनरेशन मध्ये ऑलमोस्ट सगळ्यांकडे जे आहे ते वायरलेस कम्युनिकेशन जे आहे ते आपल्याला मिळत असतं इन 4th जनरेशन. सो त्याच्यामुळे नुसता मोबाईलच नाही तर असे बरेचसे तुम्हाला दिसतील की जे डिव्हाइसेस जे आहेत ते वायरलेस आजकाल होत चाललेले आहेत. So one of the dominant research topics in antennas for body centric communication is wearable antennas. Wearable किंवा फॅब्रिक बेस्ड अँटेना हा सगळ्यात इम्पॉर्टंट आणि डॉमिनंट रिसर्च टॉपिक आहे आजकाल. जो सगळ्यात बूमवर जो टॉपिक आहे रिसर्च साठी ते आहे बॉडी सेंट्रिक कम्युनिकेशन, दॅट इज विअरेबल अँड फॅब्रिक बेस्ड अँटेनाज. सो कॉमनली विअरेबल, विअरेबल म्हणजे काय, जे आपल्याला घालता येतील, परिधान करता येतील त्यांना विअरेबल असं म्हटलं जातं. फॉर एक्झाम्पल तुमच्या ज्या वॉच आहेत बघा, ऍपलच्या आहेत किंवा सॅमसंग वगैरेच्या स्मार्ट वॉचेस आजकाल मार्केटमध्ये मिळतात. तर त्या ज्या वॉचेस आहेत त्या पण वायरलेस असतात, त्यातनं तुम्ही कॉल पण करू शकता आणि तुमच्या बाकीच्या ऍक्टिव्हिटीज आहेत अलॉंग. नॉर्मली ज्या वॉचचं फंक्शन असतं
ते टाइम दाखवणं असतं. पण आजकाल ज्या वॉच येतात त्याच्यामध्ये टाइमच्या व्यतिरिक्त बऱ्याच गोष्टी तुम्हाला पाहायला मिळतात. जसं तुम्ही तुमचं जी एक्सरसाइज किंवा कॅलरीज जे आहेत डेली किती कॅलरीज बर्न केल्या किंवा गेन केल्या त्याचं ट्रॅक तुम्ही त्याच्यामध्ये ठेवू शकता. किती पावलं तुम्ही चाललात त्याचा ट्रॅक तुम्ही ठेवू शकता. मोबाईलमध्ये जेवढे फंक्शन असतात तेवढे सगळे तुम्हाला आजकाल ती जी स्मार्ट वॉच आहे त्याच्यामध्ये मिळत असतात. तर दॅट इज विअरेबल अँटेना. ठीक आहे. तर त्याच्यामध्ये अँटेना असून त्याच्यामुळे तुम्हाला जी 4G ची रेंज आहे ती त्याच्यामध्ये मिळते. सो त्याच्यामध्ये जो इनबिल्ट केलेला आहे तो अँटेना आहे. सो दॅट इज वन ऑफ द एक्झाम्पल फॉर युअर स्मार्ट you can call it as related to communication system which is having wearable antenna. सो जे तुम्ही विअर करू शकता घालू शकता ते विअरेबल अँटेनाज झाले. ठीक आहे. सो लो वेट असतात, लाईट वेट असतात, ते कॉस्ट पण त्यांची खूप जास्त नसते मोबाईलच्या कंपॅरिझन मध्ये. आय थिंक आय डोंट हॅव एनी स्मार्ट वॉच बट माझ्या माहितीप्रमाणे मला वाटतं मोबाईलच्या रेंजपेक्षा कमी रेंजमध्ये त्या अवेलेबल असतील. नंतर मेंटेनन्स फ्री, जास्त मेंटेनन्स त्यांना लागत नाही आणि त्यांना इन्स्टॉलेशन पण लागत नाही. तर अशा पद्धतीने तुम्ही जिथे जाल तिथे ऑटोमॅटिकली तो जो आहे तो अँटेना सर्च करेल. रेंज जी आहे तो सर्च करत असतो कंटिन्युअसली, तुम्हाला कनेक्ट करतो. तर ते जे आहेत ते विअरेबल अँटेनाज असतात. म्हणजे त्या डिव्हाइस मध्ये विअरेबल अँटेना असतो. ऍक्च्युली वॉच हा विअरेबल अँटेना नाहीये, त्याच्यामध्ये विअरेबल अँटेना आहे जो वॉच मध्ये इनबिल्ट केलेला आहे. There are number of specialized occupation segments that apply body-centric communication system such as paramedics, firefighters, military. याच्यामध्ये पण आजकाल खूप सारे जे विअरेबल अँटेनाज आहेत त्याचे ऍप्लिकेशन जे आहेत ते यूज होतात. जसं एका ग्रुपचा थर्ड इयरच्या एका ग्रुपचा आता जो एक प्रोजेक्ट आहे त्याच्यामध्ये पल्स वरनं त्या बरेच गोष्टी ज्या आहेत हेल्थ कंडिशन वगैरे ते त्याचं ते ट्रॅक ठेवणार आहेत. ठीक आहे. एका ग्रुपचा आहे आपल्या इथल्या ENTCच्या थर्ड इयरच्या एका ग्रुपचा हा प्रोजेक्ट आहे. तर असे तो पण काय झाला आता बॉडी सेंट्रिक अँटेना झाला किंवा बॉडी सेंट्रिक कम्युनिकेशन झालं. तर ते झालं एक पॅरामेडिकलचं ऍप्लिकेशन झालं ते. ठीक आहे. नंतर फायर फायटर्स मध्ये युज होऊ शकतात, मिलिटरी मध्ये हे जे आहेत ते युज होतात. Besides wearable antennas can be applied for youngsters, the aged and athletes for the purpose of monitoring. जे एजेड लोक आहेत किंवा ऍथलीट्स मध्ये जे लोक आहेत, ऍथलेटिक्स जे करतात ते जे लोक आहेत स्पोर्ट्स मध्ये आपण त्याला म्हणू शकतो, जे स्पोर्ट्स पर्सन आहे त्याची हेल्थ मॉनिटर करण्यासाठी सुद्धा हे जे अँटेनाज आहेत ते यूज केले जातात. The designing of textile antenna requires the knowledge of electromagnetic properties such as permittivity and loss tangent of textile material. जे काही मटेरियल वापरलेलं आहे त्या मटेरियलच्या ज्या प्रॉपर्टीज आहेत त्या माहिती असणं खूप जरुरी आहे. ज्यावेळेस तुम्ही विअरेबल अँटेना म्हणून त्याचा यूज करणार आहात त्यावेळेस यू मस्ट नो द प्रॉपर्टीज ऑफ दॅट पर्टिक्युलर टेक्सटाईल मटेरियल. म्हणजे क्लोथच्या ज्या प्रॉपर्टीज आहेत त्या आपल्याला माहिती पाहिजे. तर कुठल्या कुठल्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक प्रॉपर्टीज जसं की परमिटिव्हिटी आहे, लॉस टेंजंट आहे. तर ह्या ज्या प्रॉपर्टीज आहेत दॅट मस्ट बी नोन टू द डिझायनर सो एज टू यूज इट इन प्रॉपर वे. कुठले टाइप्स आहेत तर कन्व्हेन्शनल विअरेबल डिझाईन्स अँड टेक्सटाईल अँटेना डिझाईन्स. कन्व्हेन्शनल विअरेबल म्हणजे जसं तुम्हाला सांगितलं वॉच, स्मार्ट वॉच जी आहे दॅट इज युअर कन्व्हेन्शनल विअरेबल डिझाईन. आणि टेक्सटाईल म्हणजे काय तर तुमचं जे क्लोथ आहे म्हणजे तुम्ही शर्ट घालत आहात तर त्याच्या शर्टचे जे बटन्स आहेत ते अँटेना म्हणून वर्क करत असतील किंवा त्याच्यातून सिग्नल कुठेतरी पास होत असेल तर ते जे आहेत ते झाले तुमचे टेक्सटाईल बेस्ड अँटेनाज. किंवा शर्टचं जे मटेरियल आहे दॅट मटेरियल इट सेल्फ ऍक्ट्स एज ए अँटेना. सो दीज आर दी टाइप्स ऑफ दी युअर विअरेबल फ्लेक्झिबल विअरेबल अँटेनाज. कुठले टाइप सांगितले? कन्व्हेन्शनल आणि टेक्सटाईल अँटेना. सो कन्व्हेन्शनल विअरेबल अँटेना म्हणजे काय? द कन्व्हेन्शनल विअरेबल अँटेना डिझाईन विच इन्क्लूड्स प्लेनर डायपोल्स, मोनोपोल्स, प्लेनर inverted fields and microstrip patches were used in record research for wearable antenna. जे प्लेनर किंवा डायपोल अँटेनाज आहेत ते याच्यामध्ये यूज होतात. आता हे जास्त डिटेल मध्ये मी काही तुम्हाला सांगणार नाही की प्लेनर अँटेना म्हणजे काय आणि डायपोल. फॉर दॅट यू नीड टू सर्च ऑन गुगल की प्लेनर अँटेना काय असतो. आता तुम्हाला सांगून कळणार पण नाही ते. तुम्हाला एक ऍडव्हान्स कम्युनिकेशन सिस्टीम
आणि मायक्रोवेव्ह अँड रडार म्हणून एक सब्जेक्ट आहे 3rd इयर मध्ये. त्यावेळेस तुम्हाला हे जे मोनोपोल डायपोल अँटेनाज आहेत किंवा अँटेनाजचे जे काही टाइप्स आहेत ते तेव्हा तुम्हाला स्टडी करायला राहतील. ठीक आहे, तर त्यावेळेस तुम्ही त्याच्यामध्ये डिटेलमध्ये बघाल की काय असतं मोनोपोल डायपोल किंवा प्लेनर अँटेनाज. सो मायक्रोस्ट्रिप antennas are planar and this can be manufactured into printed circuit board. आपलं जे पीसीबी आहे त्याच्यामध्ये आपण जे मायक्रोस्ट्रिप अँटेनाज आहेत ते आपण मॅन्युफॅक्चर करू शकतो. दिस इज अ प्रॅक्टिकल अँटेना ड्यू टू लो कॉस्ट अँड एस ऑफ फॅब्रिकेशन. इझी आहे फॅब्रिकेशनला आणि कॉस्ट पण कमी आहे, त्याच्यामुळे मायक्रोस्ट्रिप अँटेनाज जे आहेत ते जास्त यूज होतात मॅन्युफॅक्चरिंग मध्ये. Using this antenna design concept, the design of wearable flexible planar inverted F antenna for Bluetooth operated system. So using this particular process of manufacturing, we can design wearable antennas from the same. तर त्याच्यापासून आपण wearable antennas जो आहे ते तयार करू शकतो आणि त्याच्या ब्लूटूथ ऑपरेटेड हे जे अँटेनाज आहेत ते ब्लूटूथ ऑपरेटेड किंवा ब्लूटूथने ते फंक्शन करतील, कम्युनिकेशन करतील विथ द डिव्हाइस टू विच इट इज कनेक्टेड. ज्या डिव्हाइसशी ते कनेक्ट केलेले असतील त्याच्याशी ते ब्लूटूथने जे आहे ते कम्युनिकेशन त्यांचं सुरू राहील. नेक्स्ट इज टेक्सटाईल अँटेना डिझाईन. So the circular polarization is needed to ensure the antenna is reliable in applications where the wearer is mobile. Wearer जो आहे म्हणजे ज्याने तो अँटेना विअर केलेला आहे, घातलेला आहे, तो जरी मोबाईल असला, मोबाईल म्हणजे काय, तो एका ठिकाणी स्टेडी नसेल किंवा थांबलेला नसेल तर तो मुव्हिंग असेल तर त्याला आपण मोबाईल म्हणतो. जो हलता फिरता असेल असा व्यक्ती किंवा जे काही असेल डिव्हाइस तर ते त्याने विअर केलेलं असेल तर हे जे सर्क्युलर टेक्सटाईल अँटेना जे आहेत ना ते इतके रिलायबल असले पाहिजेत की जो ज्याने ते विअर केलेलं आहे जिथे पण तो जाईल तिथे त्याने नेटवर्क जे आहे ते किंवा कम्युनिकेशन जे आहे ते त्याचं कंटिन्युअस सुरू असलं पाहिजे आणि त्याच्यासाठी सर्क्युलर पोलरायझेशन हे रिक्वायर्ड असतं. ऍज अ रिझल्ट ऑफ दिस डायनॅमिझम द ओरिएंटेशन ऑफ बॉडी चेंजेस द कंटिन्युअसली. सो त्याच्यामुळे एवढं सगळं डायनॅमिक असल्यामुळे ते जी बॉडी किंवा ते जे अँटेना आहे त्याचं ओरिएंटेशन जे आहे ते कंटिन्युअसली चेंज होत राहतं. ऍज सर्क्युलर पोलरायझेशन रेडिएट एनर्जी इन बोथ हॉरिझॉन्टल अँड व्हर्टिकल प्लेन्स. तर हे जे सर्क्युलर पोलरायझेशन अँटेनाज असतात ते एनर्जी दोन्ही डायरेक्शन मध्ये रेडिएट करतात, हॉरिझॉन्टल मध्ये पण आणि व्हर्टिकल मध्ये पण. The substrate used in this design is polymorph spacer fabric. याच्यामध्ये जो सरफेस यूज होतो ज्याच्यावर अँटेना जो आहे तो मॅन्युफॅक्चर केलेला आहे तर ते आहे पॉलिमोड स्पेसर फॅब्रिक विथ 6 नॅनोमीटर थिकनेस. त्याची जी थिकनेस असते ती 6 नॅनोमीटर इतक्या थिकनेसचा तो फॅब्रिक यूज होतो आणि त्याची परमिटिव्हिटी 1.5 इतकी असते. The conductive material nickel plated oven textile was used in antenna patch and the ground plane. आणि त्याच्यावर जो अँटेना आहे जो ह्या पॉलिमोड स्पेसर फॅब्रिक जे बेस मटेरियल आहे किंवा सबस्ट्रेट आहे त्याच्यावर जो अँटेना फॅब्रिकेट केला जातो त्यासाठी निकेल प्लेटेड टेक्सटाईल जे आहे ओव्हन टेक्सटाईल जे आहे ते यूज होतं. A flexible based antenna is designed to provide a wireless short range communication in body and personal area network. हे जे फ्लेक्सिबल अँटेनाज आहेत ते शॉर्ट रेंज कम्युनिकेशन साठी यूज होतात. फॉर एक्झाम्पल बॉडी असेल त्याचा पर्सनल एरिया नेटवर्क असेल, सपोज त्याचा जो पर्सनल एरिया नेटवर्क आहे तो 10 मीटर डिस्टन्स पर्यंत कम्युनिकेशन त्याच्यामध्ये होत असेल तर तेवढ्या एरियामध्ये ते कम्युनिकेशन साठी यूज होतात. शॉर्ट रेंज कम्युनिकेशन साठी हे जे फ्लेक्सिबल अँटेनाज आहेत ते यूज होत असतात. इट इज मेड एंटायरली ऑफ टेक्सटाईल मटेरियल. ते कम्प्लिटली टेक्सटाईल मटेरियलचे बनलेले असतात. डिझायनिंग wearable antenna. So first, conductive material. So electrotextiles are conductive fabric constructed by interpolating conductive metal polymer threads with normal fabric. नॉर्मल फॅब्रिक आणि जे तुमचं कंडक्टिव्ह थ्रेड आहे ते यूज करून जे टेक्सटाईल किंवा विअरेबल अँटेनाज आहेत ते बनवले जातात. द कॅरेक्टरिस्टिक ऑफ दिस फॅब्रिक्स काय कॅरेक्टरिस्टिक असतात? विअरेबल असतात, ड्युरेबल असतात, फ्लेक्झिबल असतात, सुटेबल टू बी इंटिग्रेटेड इन टू द क्लोदिंग. इझिली ते
जे कपडे आहेत त्याच्यामध्ये इंटिग्रेट आपल्याला करता येऊ शकतात. तर ह्या त्याच्या काही कॅरेक्टरिस्टिक आहेत. The conductive textile is desired to have low and stable electrical resistance. त्याचा इलेक्ट्रिकल रेजिस्टन्स हा लो आणि त्यातल्या त्या स्टेबल असतो, म्हणजे व्हॅरी होत नाही जास्त विथ चेंज इन कंडिशन्स. The flexibility of material is needed so that antenna can be deformed. Highly conductive metallized nylon fabric is used as a conductor. तर हे जे मटेरियल आहे त्याच्यामध्ये त्याची फ्लेक्झिबिलिटी खूप जास्त इम्पॉर्टंट रोल प्ले करते आणि नॉर्मली जे हायली कंडक्टिव्ह नायलॉन फॅब्रिक आहे ते यूज होतं ॲज ए कंडक्टर. फॅब्रिकेशन मेथड. So the fabrication technique, which will be partly determined by the material used in designing a textile antenna, is also important consideration in determining the overall cost of the design. जी फॅब्रिकेशन मेथड आहे ती पण खूप ती जी आहे ती कॉस्ट जी आहे ओव्हरऑल कॉस्ट जी असेल तुमच्या फायनल जे प्रोडक्ट आहे टेक्सटाईल अँटेनाचं त्याची कॉस्ट डिसाइड करण्यासाठी फॅब्रिकेशन मेथडचा पण इम्पॉर्टंट रोल इथे असतो. Copper tape is identified as simplest technique as it can be directly be applied to the substrate and has no extra fabrication process. तर कॉपर टेप जी आहे ती जर यूज केली तर डायरेक्टली अप्लाय करू शकतो सबस्ट्रेटवर आणि त्यासाठी कुठलाही एक्स्ट्रा जी कॉस्ट आहे ती ब्रेक करावी लागत नाही. ऍप्लिकेशन्स काय काय आहेत? विअरेबल अँटेना used for communication purpose which includes tracking and navigation, mobile computing and public safety. हे त्याचे ऍप्लिकेशन्स आहेत. कुठले कुठले ऍप्लिकेशन्स आहेत? ट्रॅकिंग साठी. ट्रॅकिंग म्हणजे काय? लोकेट करण्यासाठी. एखाद्याला आपण ट्रॅक करतो म्हणजे काय? त्याची लोकेशन आपल्याला कंटिन्युअसली मिळत असते, तर त्याच्यासाठी वेअरेबल अँटेना. नेव्हिगेशन साठी, मोबाईल कम्प्युटिंग साठी आणि पब्लिक सेफ्टी हे ऍप्लिकेशन्स आहेत. Microstrip antennas are being used as a representative antenna for mobile and satellite communication. त्यासाठी हे मायक्रोस्ट्रिप अँटेना जे आहेत ते यूज होतात मोबाईल आणि सॅटेलाइट कम्युनिकेशन साठी. It can be applied as a GPS antenna for monitoring the position of wandering aged or as a terminal antenna for personal satellite communication. So GPS मध्ये पण हे जे अँटेनाज आहेत ते आपण यूज करू शकतो टू लोकेट द पोझिशन ऑफ एजेड पर्सन और सॅटेलाइट पर्टर. मायक्रोमीटरची डेफिनेशन बघूयात आधी काय आहे. स्मॉल पार्टिकल जे असतात मायक्रॉन्स मध्ये त्यांना मायक्रोमोटर असं म्हटलं जातं. ते स्पेसिफिक डायरेक्शन मध्ये मूव्ह होत असतात जेव्हा ते एखाद्या केमिकल सोल्युशन मध्ये टाकले जातात त्यावेळेस त्यांना मायक्रोमोटर्स म्हणतो आपण. अ सेट ऑफ ऑक्सिडेशन रिडक्शन रिएक्शन प्रोड्युसेस अ स्टीम ऑफ बबल्स दॅट देन प्रोपेल दीज मायक्रोमोटर्स थ्रू केमिकल मीडिया. ऑक्सिडेशन रिडक्शन जी प्रोसेस आहे त्या मुळे बबल्स स्टीम ऑफ बबल्स बबलची स्टीम जी आहे ती जनरेट होते आणि ती मायक्रोमोटरला एक डायरेक्शन देते केमिकल मीडियामध्ये, केमिकल सोल्युशन मध्ये मूव्ह होण्यासाठी. The spherical micromotors are called as Janus spheres because they are composed of two different materials. दोन डिफरंट मटेरियलचे स्पेरिकल मायक्रोमीटर जे आहेत त्या दोन डिफरंट मटेरियल्सच्या बनलेल्या आहेत. लाईक टू फोर्स्ड रोमन गॉड ऑफ चेंज जिनस. जिनस गॉड जो आहे रोमनचा त्यांच्या दोन डिफरंट ते जसे डिफरंट दोन याचे आहेत तसे याच्यामध्ये पण दोन डिफरंट मटेरियलच्या बनलेल्या आहेत त्याच्यामुळे त्यांना जेनस स्पियर्स असं म्हटलं जातं. मॉर्फोलॉजी अँड प्रोपल्शन मेकॅनिझम काय आहे? सो जेनस स्पियर मायक्रोमोटर्स usually consist of titanium dioxide surface layer and a strong reducing agent inner layer. The introduction of two layer under irradiation of ultraviolet light produces bubble as a result of रिडक्शन रिएक्शन. सो दोन वेगवेगळे लेयर ज्यावेळेस अल्ट्राव्हायोलेट लाईटचे रेडिएशन होतं त्यावेळेस त्याचं बबल्स जे आहेत ते जनरेट होतात. कशामुळे? तर रिडक्शन रिएक्शनमुळे.
मायक्रॉन मोटर्स युजली हॅव साईज, त्यांची जी साईज आहे ती 30 मायक्रोमीटर विथ अ 2 मायक्रोमीटर ओपनिंग, ही त्याची साईज असते. मोस्टली त्यांची जी रेडियस आपण त्याला म्हणू शकतो साईज जी आहे ती 30 मायक्रोमीटर्स आहे डायमीटर, आणि त्यांचं जे ओपनिंग असतं ते 2 मायक्रोमीटरचं असतं, जे आउटर लेअरवर प्रेझेंट असतं. दिस लीड्स टू एक्सपोजर ऑफ इनर कोर विच इज अ टिपिकली अ फ्युएल सोर्स फॉर द प्रोपल्शन मेकॅनिझम. प्रोपल्शन म्हणजे काय, तर मुवमेंटची जी मेकॅनिझम आहे त्याच्यासाठी जो सोर्स आहे त्याला एक्सपोजर देण्यासाठी हा जो 2 मायक्रोमीटरचं ओपनिंग आहे ते प्रोव्हाइड केलेलं असतं. द डायमीटर ऑफ होल कंट्रोल आर रेट अँड स्पीड ऑफ द रिएक्शन. नॅनो पार्टिकल्स कसे इम्प्लिमेंट केलेले आहेत मायक्रोमीटर मध्ये. So nanoparticle incorporation into micrometers has been recently studied and observed further. So specifically gold nanoparticles जे आहेत ते ट्रॅडिशनल टिटॅनियम डायऑक्साइड लेअर जे आहे त्याच्यामध्ये ते ऍड केले जातात बऱ्याचशा मायक्रोमीटर्स मध्ये. द साइज ऑफ these gold particles, nanoparticles, typically is distributed from anywhere around 3 nanometer to 30 nanometer. एवढ्या साईजचे गोल्ड नॅनो पार्टिकल्स जे आहेत ते डिस्ट्रीब्यूट झालेले असतात आउटर लेअर मध्ये 3 नॅनोमीटर्स टू 30 नॅनोमीटर साईजचे. Since these gold nanoparticles are layered on the top of inner core, usually reducing agents such as magnesium, there is enhanced macrogalvanic corrosion observed. सो हे जे गोल्ड पार्टिकल्स आहेत त्याची जी लेअर असते ती इनर कोअरच्या टॉप लेअर जी असते ती गोल्ड पार्टिकल्सची बनलेली असते. दिस इज वेअर द कॅथोड अँड एनोड आर इन कॉन्टॅक्ट विथ इच अदर क्रिएटिंग अ सर्किट. आणि तिथेच कॅथोड एनोडचं जे सर्किट आहे ते तयार झालेलं असतं आणि त्याच्यामुळे कॅथोड हा कोरोजन कॅथोडचं जे आहे ते होत असतं. The depletion of this inner core leads to reduction of chemical environment such as fuel source. The example in silver oxide, titanium oxide, magnesium micrometer in a seawater environment. The magnesium inner core would experience corrosion and reduce water to begin the chain reaction that results in hydrogen gas as a fuel source. The reduction reaction is as follows. ज्यावेळेस मॅग्नेशियम आणि वॉटरचं रिएक्शन होतं त्यावेळेस जो हायड्रोजन आहे तो अशा पद्धतीने रिलीज होत असतो. तर ही जी आहे ही केमिकल रिएक्शन आहे. केमिस्ट्रीमध्ये एक अशी रिएक्शन होते काय ते तुम्हाला सांगितलं असेल. सो इथे मॅग्नेशियम OH2 तयार होतो आणि जो H2 आहे तो रिलीज होत असतो. तर अशा पद्धतीने ही जी रिएक्शन आहे ती होत असते ज्यावेळेस आपण त्याला सी वॉटर मध्ये यूज करतो, सी वॉटर किंवा कुठल्याही वॉटर सोर्स मध्ये यूज करतो त्यावेळेस. ही जी आहे ती चेन रिएक्शन आहे. ऍप्लिकेशन्स कुठे कुठे यूज होतात. मायक्रोमोटर्स आर यूज्ड इन मेडिसिन टू डिलिव्हर मेडिकेशन अँड डू अदर प्रिसाइज स्मॉल स्केल इंटरव्हेन्शन्स. सो मेडिसिन डिलिव्हर करण्यासाठी ज्या मायक्रोमोटर्स आहेत त्या यूज होतात आणि जे स्मॉल स्केल काही डिलिव्हरीचं फंक्शन असेल किंवा एका जागेवर दुसऱ्या ठिकाणी न्यायचं द्यायचं असेल तर त्यावेळेस ह्या ज्या मायक्रोमोटर्स आहेत त्या यूज होतात. Micrometers with lithium dioxide or gold particles outer layer and magnesium inner core are currently being examined and studied for the degradation efficiency against chemical and biological surface agents. तर याच्यासाठी त्यांचा स्टडी झालेला आहे कसला, लिथॅनियम डायऑक्साइड आणि गोल्ड पार्टिकलचं आउटर लेअर असलेले आणि मॅग्नेशियमचं इनर लेअर असलेल्या मायक्रोमोटर्सचं. These new titanium oxide, then silver, magnesium micromotors produce no reagents of toxic byproducts from propulsion and degradation mechanism. तर याचा कुठलाही टॉक्सिक बाय प्रोडक्ट तयार होत नाही ज्यावेळेस रिएक्शन होते त्यावेळेस किंवा डिग्रेडेशन मेकॅनिझम होते त्यावेळेस. However, they are very effective against your chemical and biological surface agents and present a complete and rapid degradation of efficacy against biological agents such as bacillus, anthracis, and chemical warfare agents such as organophosphate nerve against a class of acetyl
cholinesterase inhibitors. Therefore, application of these micrometers is possibility for defense and environmental application. तो हे environmental and defense applications जे आहे त्याच्यामध्ये पण मायक्रोमीटर्स जे आहेत त्या यूज होतात. Catalytic degradation mechanism. Photocatalytic degradation mechanism. The new micrometers are composed of photoactive titanium dioxide outer surface and surface that has gold nanoparticle as well. तर त्याच्यामध्ये ज्या मायक्रोमीटर्स जो आउटर सरफेस आहे तो टिटॅनियम डायऑक्साइड आणि गोल्ड नॅनोपार्टिकल्स आहे असे यूज होतात फोटो कॅटॅलिटिक डिग्रेडेशन मेकॅनिझम मध्ये. So under ultraviolet irradiation, the absorbed water produces strongly oxidizing hydroxyl radicals. जे वॉटर ऍब्झॉर्ब झालेलं असतं त्याच्यासोबत अल्ट्राव्हायोलेटचं रिएक्शन होतं आणि त्याच्यामुळे एक ऑक्सिडायझिंग हायड्रॉक्सिल रेडिकल्स जे आहेत ते जनरेट होतात. The absorbed molecular oxygen reacts with electrons producing super dioxide anodes. These are also produced due to reaction with the oxygen. These super dioxide anions also produce the production of peroxide radicals, hydroxyl radicals and hydroxyl anions. तर ही जे सुपर डायऑक्साइड anions आहेत ते अजून काय काय प्रोड्यूस करतात? पॅरॉक्साइड रॅडिकल्स प्रोड्यूस करतात, हायड्रॉक्सिल रॅडिकल्स प्रोड्यूस करतात आणि हायड्रॉक्सिल anions प्रोड्यूस करतात. ट्रान्सफॉर्मेशन इनटू कार्बन डायऑक्साइड अँड वॉटर, otherwise known as mineralization of CWAs has been observed as a result of radicals and anions. Also, gold nanoparticles effectively shift the Fermi level of titanium dioxide, enhancing the distribution of electron charge. तर गोल्ड पार्टिकल्स नॅनोपार्टिकल्स जे आहेत त्याच्यामुळे जी फर्मी लेवल आहे ती शिफ्ट होते टिटॅनियम डायऑक्साइडची आणि त्याच्यामुळे जे इलेक्ट्रॉन चार्ज आहे त्याचं डिस्ट्रीब्युशन पण इथे वाढतं. Therefore, lifetime of radicals and anions is extended. So the implementation of gold nanoparticles has greatly improved photocatalytic efficiency. So here we will stop for this particular